नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक दुःखद बातमी समोर येते. राम सुतार काळाच्या पडद्याआड झालीत. तर शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार काळाच्या पडद्याआड. एका सुवर्ण पर्वाचा आता अस्त झालाय. काळाच्या कसोटीवर टिकून राहणाऱ्या शेकडो शिल्पांना आकार देणारे जागतिक ख्यातीचे शिल्पकार राम सुतार काळाच्या पडद्याआड गेलेत. नुकतीच त्यांनी 19 फेब्रुवारी रोजी वयाची 100वी पूर्ण केली होती. राम सुतार यांनी शिल्पकलेच्या प्रांतातील चालता बोलता इतिहास अशी जगभरात ओळख निर्माण केली होती. आपले प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेल्यात. भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच राम सुतार हे खरं तर वयाची त्यांनी 100वी पार केलेली होती आणि वृद्धापकाळाने त्यांचं निधन जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं. सुतार यांनी साधारण 200हून अधिक शिल्पे जी होती ती बनवलेली होती. 5ही खंडात त्यांनी ही शिल्प बनवलेली होती. विशेष ही गोष्ट आहे, ज्या वेळेला सुतार जे आहेत ते भारतीय पुरातत्व खात्यात नोकरी करत होते त्यावेळी औरंगाबाद येथे असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमध्ये खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचं काम होतं ते स्वतः राम सुतार यांनी केलेलं होतं. जे स्कूल ऑफ आर्ट मधनं त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. ख्यातनाम असे ते मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध होते. खरं तर त्यांना पुरस्कार देखील बरेच दिलेले आहेत. केंद्र सरकार असतील, राज्य सरकार असतील. पद्मश्री हा सगळ्यात महत्वाचा पुरस्कार त्यांना 1999 सालीच मिळालेला पाहायला मिळाला होता. 2010 मध्ये त्यांना द बॉम्बे आर्ट सोसायटीचा रुद्र जीवन गौरव पुरस्कार देखील प्राप्त झालेला पाहायला मिळाला होता. 2024 मध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो देखील त्यांना बहाल करण्यात आलेला होता. साधारण जर बघितलं तर वल्लभभाई पटेल यांचं सरदार सरोवर येथील उत्तुंग शिल्प ही त्यांची सर्वात लोकप्रिय शिल्प आहेत. त्याचबरोबर विचारमग्न अवस्थेत असलेले महात्मा गांधी यांचे संसद भवन येथील कलात्मक व्यक्तिशिल्प हे देखील त्यांनी रेखाटलेलं होतं, जे आजही त्यांची आठवण करून देतं. तिथे जर आपण गेलो तर आजही ते शिल्प आपल्याला तिथे पाहायला मिळतं. मुळात म्हणजे व्यक्ती नेमकी कशी आहे, कशी बसते, कशी बोलते त्याचा प्रत्यक्ष अभ्यास करून छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन ते शिल्प बनवत होते. आणि त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट मधनं ज्या वेळेला पदवी घेतली त्यावेळेला देखील त्यांनी अशाच पद्धतीने काम करत त्यांची ख्याती जी आहे ती वाढवलेली पाहायला मिळाली. सध्या आपण बघितलं तर अनेक शिल्पकार जे आहेत ते त्यांच्या जवळचे राहिलेले आहेत. अनेक मोठ्या मोठ्या व्यक्ती त्यांच्या जवळच्या राहिलेल्या आहेत. महाराष्ट्रात देखील ज्या वेळेला शिल्प बनवायची वेळ येते त्या वेळेला राम सुतार यांचं नाव अगदी आदरातिथ्याने घेतलं जात होतं. आणि आज असे राम सुतार काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत, पण त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या त्यांच्या शिल्पाच्या माध्यमातून तशाच कायम राहतील. लिहिलं निश्चितच भाग्यश्री, आपण पाहतोय की त्यांना 60 वर्षात 200हून अधिक भव्य शिल्प त्यांनी तयार केली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित केलंय. भाग्यश्री, तुमच्या